कधीही पाहिलं तरी घरात पसाराच झालाय. सतत सगळीकडे कपडे, मुलांची खेळणी, वह्या, पुस्तकं आणि अशा अनेक वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. एकीकडे किचनमधील जबाबदारी, दुसरीकडे ऑफिसच्या कामाची घाई व स्वतःचे आवरायला लागणारा वेळ, त्यात सदानकदा होणारा हा पसारा. यामुळे घरातील महिलांना अगदी नको होऊन जाते. वस्तू कितीही आवरून ठेवल्या तरी थोड्या वेळाने पुन्हा जैसे थे स्थिती येते आणि काय करावे आणि काय नाही हेच समजत नाही. मग घरातील इतर लोकांवर ओरडून त्यांना धाकाने का होईना या वस्तू जागच्या जागी ठेवायला सांगितले जाते. पण घर स्वच्छ असेल तर मन प्रसन्न राहते. बाहेरून आल्यानंतर घरात पाऊल ठेवले आणि घर पसरलेले आणि मात्र पार मुडत जातो. अशा वेळी घर आवरण्यासाठी नुसते कष्ट करून उपयोग नसतो, तर काही स्मार्ट टिप्सचा वापर करणे गरजेचे असते. तेव्हा तुम्हालाही पसरलेले घर आवरायचे असेल तर या सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे घर आवरले जाईलच, पण पसारामुळे होणारी तुमची चिडचिडही कमी होईल. 1. गोष्टी कपाटात किंवा भिंतीला लटकवून ठेवा. आपल्याला नियमितपणे लागणाऱ्या हँडबॅग, स्लिंग, सॅक यासारख्या गोष्टी दारामागील हुकला किंवा कपाटातील एखाद्या हुकला अडकवून ठेवा, म्हणजे त्या शोधण्यात वेळ जाणार नाही. इतकेच नाही तर कमरेला लावायचा पट्टा, स्कार्फ यासारख्या गोष्टीही तुम्ही अडकवून ठेवू शकता. हल्ली बाहेर पडताना आपल्याला सगळ्यांनाच मास्क घालावे लागते. यातही तुम्हाला मॅचिंग किंवा वेगवेगळे मास्क वापरायची आवड असेल तर मास्क घड्या करून कपाटात वगैरे ठेवण्याऐवजी कपाटाच्या आतल्या बाजूला जिथे अडकवण्यासाठी जागा आहे अशा ठिकाणी मास्क ठेवा. त्यामुळे बाहेर निघताना ते पटकन सापडण्यास मदत होईल. याचबरोबर पॅन्ट, थंडीसाठीचे जर्किन, टोप्या यासारख्या वस्तूही तुम्ही भिंतीला एखाद्या हुकला किंवा हँगरला अडकवून ठेवू शकता, जे ठेवायला फारसा वेळ लागत नाही आणि सापडतेही पटकन. 2. लहान वस्तू एकत्र ठेवण्यासाठी एखादा ट्रे किंवा बास्केट ठेवा. आपल्याला सतत हाताशी लागतात अशा काही वस्तू असतात. या वस्तूसाठी एक बास्केट किंवा छानसा डिझायनर ट्रे वेगळा ठेवा. यामध्ये आपण बाहेरून आल्यानंतर मोबाईल, घड्याळ, वॉलेट, किल्ली अशा आपल्यासारख्या लागणाऱ्या वस्तू ठेवू शकतो. तसेच यामध्ये आपल्याला केसाला लावायचा बो, एखादी क्लिप, एखादी गोष्ट बांधण्यासाठी लागणारे रबर बँड यासारख्या लहान वस्तू ठेवता येतात. या गोष्टी हाताशी असतील की ऐनवेळी शोधाशोध होत नाही. मात्र ट्रे किंवा बास्केट ठराविक कालावधीने साफ करण्यासाठी तयारीत ठेवा, नाहीतर त्यामध्ये वस्तू साठत जातील आणि तिथे एक वेगळा पसारा होईल. 3. स्टोरेज असलेले फर्निचर वापरा. आपल्या घरात नेहमी वापरण्याची अंथरुणे, जास्तीची अंथरुणे, पांघरुणे, जास्तीच्या पिशव्या, नको असलेले कपडे, पावसाळी थंडीचे कपडे, घरात नियमित न लागणाऱ्या असंख्य वस्तू असतात. या वस्तू ठेवण्यासाठी चांगल्या पद्धतीने स्टोरेज आवश्यक असते. आपण वापरत असलेले बेड, सोफा सेट, कपाटे, घरातील इतर फर्निचर या गोष्टी ठेवण्यासाठी उपयोगी येईल असे पहा. फर्निचर दिसण्यासाठी चांगले असायला हवे, पण ते स्टोरेजसाठी उपयोगी येईल याचा विचार प्रामुख्याने करा. त्यामुळे तुमचा पसारा वर न दिसता तो आतमध्ये व्यवस्थित राहील. 4. कागदाचा कमीत कमी वापर करा. आपल्या घरात अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींची बिले, पत्रे, लग्नपत्रिका अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. याशिवाय वृत्तपत्रे आणि अन्यही काही कागदाशी निगडीत गोष्टी असतात. कागदाचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त गोष्टी डिजिटल करण्याचा प्रयत्न करा. हल्ली डिजिटल युग असल्याने आपण यातील बहुतांश गोष्टी ऑनलाईन करू शकतो. त्यामुळे घरातील कचरा कमी होण्यासही मदत होईल. त्यामुळे या गोष्टीचा आवर्जून विचार करा. 5. एकावेळी एकच कोपरा किंवा खोली आवरा. आपल्याला एकावेळी सगळे आवरायची सवय असते. त्यामुळे एकतर आपले काम पूर्ण आवरून होत नाही किंवा एकदाच सगळे केल्याने आपण खूपच थकतो. याचा परिणाम आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर होतो. मात्र असे न करता एकावेळी घरातील एकच कोपरा किंवा एक खोली आवरायचे ठरवा. त्यामुळे आपले काम तर सोपे होईलच, पण आपल्याला खूप थकायलाही होणार नाही. एक कोपरा घेतला तर त्याच ठिकाणच्या सगळ्या वस्तू कशा नीटनेटक्या ठेवता येतील याचा विचार करा आणि त्या दृष्टीने आवरा.